श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट रोजी आलेली आहे आणि याच दिवशी खग्रास सूर्यग्रहण देखील आलेले आहे. आता खूप जणांना प्रश्न पडला आहे की अमावस्या आणि सूर्यग्रहण असा विलक्षण योगायोग या दिवशी जुळून आलेला आहे आणि या सूर्यग्रहणाच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी जे दीप पूजन केले जाते ते कधी करावे. या अमावस्येमुळे आपल्या दीपपूजनावर किंवा मग आपण जे काही पूजा करणार आहोत, पूजा पाठ करणार आहोत त्यावर काय परिणाम होणार आहे, तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का, त्याचबरोबर या सूर्यग्रहणाचा आपल्या जीवनावर किंवा मग आपल्या घरामधील ज्या काही घडामोडी असतात किंवा मग ज्या काही जीवनात चालू आहेत घडामोडी त्यावर काय परिणाम होणार आहे. सूतक काळ वेद या सूर्यग्रहणाचे पाळायचे आहेत का, तर तसेच या सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये दीप अमावस्येचे जे पूजन आहे ते करायचे की ग्रहण संपल्यानंतर करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात प्रथम तर आपण जाणून घेऊ की अमावस्या कधी सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी ही किती तारखेला संपणार आहे व किती वाजेपर्यंत आहे. तर अमावस्या तिथी ही 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होत आहे आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 समाप्त होत आहे. आता उगवत्या तिथीनुसार आपल्याला दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे. 12 ऑगस्ट रोजीच तुम्हाला दीपपूजन करायचे आहे. आता हे दीपपूजन कसे केले जाते, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात जे काही निरंजन असते, समई असतात, पणत्या असतात, जे आपण देवांना दिवा लावत असतो त्याच्यामध्ये, त्या सर्व पणत्या दीप हे स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना पाटावर रांगोळी वगैरे काढून व्यवस्थित अशी त्यांना फुले, हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्यांची पूजा केली जाते. तर दीप अमावस्या कशासाठी साजरी करतात, तर दीप अमावस्या साजरी केल्याने आपल्या आयुष्यामधील जो काही अंधकार आहे तो नष्ट होऊन प्रकाश येतो असे म्हणतात. तसेच दीप अमावस्येला साजरा करण्यामागे एक हेतू असा असतो की अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आणि या श्रावणामध्ये बरेचसे व्रत वैकल्य आपण करत असतो, उपवास करत असतो. महादेवांचे जे सोमवार असतात त्या सोमवारचे पूजन आपण शिवलिंगाचे करीत असतो. तर त्यावेळेला हे दीप आपल्याला त्या पूजेसाठी लागतात. त्यामुळे जर आपण दीप अमावस्येच्या दिवशी दीप व्यवस्थित घासून पुसून ठेवले तर ते आपल्याला त्या पूजेमध्ये, त्या व्रतामध्ये उपयोगी येतात. त्यामुळे दीप अमावस्या ही साजरी केली जाते. तसेच पारंपरिक किंवा पुरातन कालापासून आपल्या घरामध्ये जेव्हा लाईट नव्हते तेव्हा हेच दीप आपल्याला जे काही आपले पूर्वज होते त्यांना प्रकाश प्रदान करायचे. त्यामुळे देखील या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जे काही दीप आहेत, म्हणजे ज्या काही समया आहेत, आरत्या आहेत, पणत्या आहेत, त्या सर्व स्वच्छ धुवून पुसून त्यांचे पूजन केले जाते व आपल्या आयुष्यामध्ये अंधकारावर विजय मिळावा म्हणून हे दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीप प्रज्वलित करीत असतो. तर आता दीप अमावस्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण आलेले असल्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की हे दीप अमावस्येच्या दिवशी जे दीप पूजन करायचे आहे तर ते कधी करायचे आहे. ग्रहण काळामध्ये तर कोणतेच पूजन करणे योग्य नसते किंवा ग्रहण काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पूजन केले जात नाही. फक्त मनातले मनात आपण नामस्मरण, जप, स्तोत्र पठण करू शकतो, परंतु देवाची पूजा करू शकत नाहीत. त्यामुळे तर मग ग्रहण काळामध्ये जर दीप अमावस्येचे दीपपूजन करणे शक्य नाही तर मग ग्रहण संपल्यावर करायचे का, तर ग्रहण कधी सुरू होत आहे, ग्रहण कधी संपणार आहेत, या सर्व गोष्टीबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश फक्त इतकाच आहे की तुम्हाला सूर्यग्रहण जे आहे ते कधी आहे, त्याचा सूतक काळ आपल्या भारतामध्ये लागू होणार आहे की नाही, त्याचे वेद आपण पाळायचेत की नाही व दीपपूजन हे कधी करायचे ते तुम्हाला समजावे. तर 12 ऑगस्टला आपला दीपपूजन करायचे आहे. या दिवशी दीप अमावस्या आहे, या दिवशी खग्रास सूर्यग्रहण आलेले आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते की हे जे काही खग्रास सूर्यग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. हे फक्त जगातील काही थोडक्याच देशामध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे वेद, नियम किंवा सूतक काळ पाळण्याची काही आवश्यकता नाही. परंतु काही भागांमध्ये किंवा काही परंपरेमध्ये किंवा काही गावांमध्ये अशी प्रथा असते की
सूर्यग्रहण आहे तर मग त्याचे नियम वेद हे पाळायलाच हवे. जर तुमच्याकडे अशी प्रथा असेल किंवा तुमच्या गुरूंना तुम्ही विचारा, तुमच्या जवळपास जे काही मोठे वडीलधारे व्यक्ती असतात त्यांना विचारा, तुमच्या घरातील परंपरेनुसार जर तुम्हाला हे सूर्यग्रहण पाळायचे असेल, याचे वेद सूतक पाळायचे असेल तर तुम्ही ते पाळू शकता. परंतु हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे सिंधू ग्रंथाच्या नियमानुसार आपल्याला कोणत्याही प्रकारचे वेद सूतक काळ पाळायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन हे कधीही करू शकता. परंतु दीपपूजन हे प्रदोष काळामध्ये केलेले अतिशय उत्तम असते. म्हणजेच संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेला आपण जर हे दीपपूजन केले, लक्ष्मी मातेला समर्पित व आपल्या कुलदेवीला समर्पित असे हे दीपपूजन करून त्यानंतर लक्ष्मी मातेची आणि कुलदेवीची आरती करून घ्यायची आहे व मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सगळा अंधकार दूर होऊन सर्व काही प्रकाशमय होऊ देत, माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही सकारात्मक घडू देत, अशी प्रार्थना लक्ष्मी मातेला करायची आहे. जर तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सुख, समृद्धी, आनंद तसेच सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असते. त्यामुळे यावर्षी दीप अमावस्येला दीपपूजन नक्की करा. आता आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे दीपपूजन तुम्ही कधीही करू शकता 12 ऑगस्ट रोजी. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढेच सांगायचे होते की 12 ऑगस्टला दीपपूजन करायचे आहे, म्हणजे दीप अमावस्या आहे आणि जे काही खग्रास सूर्यग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ, वेद, नियम पाळायची काहीही आवश्यकता नाही. तरीही तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, गुरुजींना तसेच तुमच्या गावामध्ये जसे काही नियम आहेत त्यानुसार तुम्ही सूर्यग्रहणाचे नियम पाळू शकता. परंतु आवर्जून दीप अमावस्येला दीपपूजन करा. तुमच्या घरातील अंधकार नष्ट होऊन सर्वत्र प्रकाश व्हावा हीच माझी इच्छा. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि येणाऱ्या दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.